उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसात गुन्हेगारीने डोके वरती काढलेले असून खून, दरोडे यास अनेक घटनांची वाढ नाशिक शहरामध्ये होते आहे। यातच सातपूर ITI सिग्नल येथील नाईस कॅफे येथे रात्रीच्या सुमारास एकावर गोळीबार झाल्याची माहिती समजत आहे। तिवारी नामक व्यक्तीवर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडालेली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तिवारी याला मुंबई नाका येथील शताब्दी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केलेलं असून तिवारी याच्या पायाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। हा हल्ला नेमका कोणी केला, कुठल्या कारणावरून केला याचा शोध पोलिसांच्या वतीनं घेणं चालू झालेला आहे। विशेष म्हणजे पोलिसांच्या वतीनं विविध पथके संबंधित आरोपी शोधण्यासाठी रवाना केलेली असून लवकरच आरोपी मिळेल असे पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर।